नमस्कार मंडळी, पाटीलताई रेसिपीज आणि ब्लॉग्स मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चिकन सॅलड बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। चिकन सलाड मध्ये बनवण्यासाठी भाज्या पाहूया। हा आहे लॅटूस, कोबीसारखा असतो। तो आहे पालक, बेबी पालक लहान, पुढे सांगते मी काय ते। आणि काकडी, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची। हे आहे चिकन। हे चिकन आपल्याला रोस्ट करून घ्यायचे। तुम्ही तव्यावर करून घेतलं तरी चालेल, ओव्हनची गरज नाही आहे। फक्त काळी मिर आणि मीठ आणि लाल तिखट आणि हळद, थोडं तेलाने ग्रीस करायचं, तव्यावर केलं तरी, आणि भाजून घ्यायचं। अगदी 10 मिनिटात ते 5 मिनिटात होतं। किंवा आपल्याकडे भाजी बनवलेली असेल तर चिकन ड्राय काढून घ्यायचं तरी चालेल। आता हे ऑलिव्ह होते आणि हे सगळे सॉस आहे। टोमॅटो केचप आहे, हॉट सॉस म्हणजे आपल्याकडे टोमॅटोचा असतो तोच, मेयोनीज आहे, सबवे सॉस आहे, असे हे सगळे, बफेलो सॉस आहे, असे हे सगळे जे काय घरी असतील ना ते घ्यायचे। असे काय खूपच पाहिजेत असं काय नाही, जे आहे ते। आता मी मेयोनीज आहे ना ते जास्त प्रमाणात घेतलेलं आहे आणि सॉस फक्त 1-1 चमचा घालून घ्यायचा। खूप छान टेस्ट येते। सॉस 1-1 चमचा आणि मेयोनीजचं प्रमाण जास्त घालायचं। आता हा मुलगा माझा सगळे घालत आहे। त्या बर्नीमध्ये संपायला आलेलं आहे। 1 वाटी मेयोनीज आहे आणि त्यामध्येच आम्ही सगळं घालून घ्यायचं। आणि खूप छान हेल्दी, आणि हे डाएटसाठी खूप चांगलं आहे। जे लोक वजन कमी करतात ना त्यांच्यासाठी खूप छान हे डाएट आहे। कारण ह्यामध्ये सगळे जे भाज्या आहेत त्या खूप शरीरासाठी उपयुक्त आहेत आणि सगळ्या कच्च्या आहेत, त्यामुळे शरीरासाठी फायदेशीर आहेत। तर आवडलं ना असं ही जी पद्धत आहे ती। तर बघा, आता हे सगळे सॉस त्या माझ्या मुलाने त्या बर्नीमध्ये घालून घेतले। आता हे मिक्स करून घ्यायचे, जे सगळे आहेत ते घालून घेत होतो आणि मिक्स करून घेतो। आणि आता ना तुम्ही ते लॅटूस मी बोलले ना, ते लॅटूस आहे ना ते कोबीसारखं असतं। मॉलमध्ये तर रिलायन्समध्ये वगैरे मिळतं, नाही असेल तर आपण कोबीचा वापर करू शकतो। आणि पालक आहे ना हे सगळं कच्चं खातात, खूप छान लागतं आणि हेल्थसाठी पण चांगलं। हे चिकन बघा बेक झालेलं आहे। आता हे काढून घ्यायचं आणि चिकन इतकं नाही लागत, थोडंसं लागतं। आता चला आपण सलाड बनवायला घेऊया। तर सलाड बनवण्यासाठी बाउलमध्ये सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या। आणि तुम्ही म्हणाल आम्ही चिकन खात नाही, मग तुम्ही अंडा बॉईल करून घाला। आणि तेही नाही खात, व्हेज खातो, तर मग पनीर घाला। आणि नाही पनीर घातलं तरी हे सॉस घालून, अशा भाज्या घालून खूप सुंदर लागतं। खूप म्हणजे खूपच सुंदर लागतं। बनवून बघा, तुम्हाला आवडेल। आणि ज्यांना डाएट करायचं असेल, त्यांनी वजन कमी करायचं असेल तर एक बाउल खाल्ला की दिवसभर काही बघायला नको, इतकं हेल्दी आहे आणि टेस्टी पण आहे। आणि टेस्ट आणि हेल्थ, आणि अजून काय घालू शकता माहिती आहे यामध्ये? फळं घालू शकता, स्ट्रॉबेरी, ॲपल, केळी, सगळं। आता मुलगा माझा बघा सगळं घालून घेत आहे। मी वरून कॅमेरा पकडलेला आहे, सगळं घालून घेत आहे बघा। सगळे भाज्या घातल्या आणि बघा पुढे काय काय घालतो आहे ते। हे ऑलिव्ह घातले। अजून ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ऑलिव्ह ऑइल। ह्याच्यामध्ये मीठ वगैरे परत नाही घालायचं, काहीच नाही। आणि हे बघा सगळं 2 लेअर घातले त्याने, आणि चिकन वर घालणार। आणि ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे। आणि एक विनेगर येतं एक सबवेमध्ये, ते स्प्रे करायचं असतं। आपल्या भाजीचं विनेगर आपलं केकवालं नाही, ते एक वेगळं येतं, त्या तो नंतर स्प्रे। आणि ते ऑप्शनल आहे, तुम्ही ऑलिव्ह ऑइल आणि ते स्प्रे केला तो विनेगर, ते सगळं ऑप्शनल आहे। ते घातलंच पाहिजे असं नाही, तरीसुद्धा टेस्टी लागणार। आता बघा, आता चिकनचे जे व्हाईटवाले फक्त काळी मिर आणि मीठ घालून हे व्हाईटवाले बेक करून घेतले। आणि हे लाल तिखट थोडंसं आणि हळद घालून, मीठ घालून बेक करून घेतले, जसं तुम्ही तव्यावर करू शकता। आता ह्यामध्ये त्याने ते जे मेयोनीजमध्ये बनवलेला सॉस आहे तो घालून घेतला। झालं ना टेस्टी मस्त असं। आणि अगदी 2 चमचे घालायचे, असं भरून असं पण नाही घालायचं नाही, 2 चमचे घातलं तरी छान होतं। आणि आता ह्यामध्ये काय घालायचं आहे बघा, तो घालतो आहे ते बघा, दिसेल बघा। त्याने ऑलिव्ह ऑइल घातलं, ते आपलं कच्चंच घालायचं, ते आपल्या सलॅडसाठीच असते ते ऑलिव्ह ऑइल। आणि हे ते स्प्रे पण केला बघा विनेगरचा, त्याने मला नाव सांगितलं, माझ्या लक्षात नाही त्याचं, आहे बॅटलीवर लिहिलेलं। आणि आता ह्यावर तो घालणार आहे मोझरेला चीज। मुलांसाठी हेल्दी आहे की नाही, अशा पद्धतीने मुलांना बनवून दिला आणि टेस्टी पण आहे। खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे, आवडेल बघा करून। आणि आता ह्यावर काय घालायचं आहे माहिती आहे बघा। आणि हे सगळे सलाड दाखवते तुम्हाला काय काय होतं ते बघा। हे लॅटूस आणि हे सगळं बाजूला बनवून ठेवायचं आणि एक बाउल असं बनवून खायचं। आणि हे जेवणात खातोय, जेवणात खायचं आहे। व्हेजसाठी आता मी व्हेजचं घेतलं, मग सगळ्यांनी चिकन करून घेतलं मस्त असं। आता ह्यावर घातलं अवाकाडो, ह्याऐवजी काय घालू शकता, स्ट्रॉबेरी, द्राक्ष,
ॲपल, केळं, सगळे फ्रूट्स तुम्ही घालू शकता. असं हे आपलं चिकनचं सॅलेड हेल्दी, टेस्टी आणि तुम्ही वजन कमी करणार असतील तर त्यासाठी हे आपलं आता तयार झालेलं आहे. आवडलं ना? माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.